आजच्या लेक्चरमध्ये आपण क्षेत्रफळ हा चॅप्टर शिकणार आहोत. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण भूमितीमध्ये त्रिकोण पाहिलं, चौकोन पाहिलं, वर्तुळ पाहिलं. आता या सर्वांच्या आपण क्षेत्रफळ कसं काढायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वात पहिलं लक्षात घ्या, क्षेत्रफळ जे आहे ते नेमकं क्षेत्रफळ कशाचं असतं लक्षात घ्या. आता तुम्ही एखादा बारीक धागा घेतला, रस्सी घेतली आणि त्रिकोण काढला, त्या गोष्टी क्षेत्रफळ असणार का हो? असणार नाही, बरोबर आहे. आता जी एखादी गोष्ट भरीव असते, भरून असते, समजते का, तर त्या गोष्टी क्षेत्रफळ असतात. आता नुसतं एखादं वर्तुळ काढलं आपण रस्सीनं, दोरीनं, तर क्षेत्रफळ असणार का? त्याला नाही. पण एखादा बॉल असेल, एखादा धातूचा गोल आकार चेंडू असेल, किंवा तुमचा पोलीस भरतीचा टाकायचा गोळा असेल, तर तो कसा आतून कसा आहे, तो भरीव आहे. तर जी गोष्ट भरीव आहे त्या गोष्टीचं काय असतं मित्र? क्षेत्रफळ असतं. तर सर्वात पहिल्यांदा आपण क्षेत्रफळ त्रिकोणाचा अभ्यास करू. लक्षात घ्या, आता आपल्याजवळ एक त्रिकोण आहे. लक्षात घ्या, आपल्याजवळ एक त्रिकोण आहे, त्रिकोण एबीसी. त्रिकोण एबीसी लक्षात घ्या. आता तुम्हाला मी शिकवत असताना बोलत भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या, त्रिकोण एबीची एबी एक काय आहे? बाजू आहे. बीसी एक बाजू आहे आणि एसी एक बाजू आहे. समजते? आता लक्षात घ्या, आपण जेव्हा परिमिती काढत असतो, जेव्हा परिमिती समजते, परिमिती समजते का, जेव्हा त्रिकोणाची आपण परिमिती काढत असतो तेव्हा त्या तिन्ही बाजूची बेरीज केली जाते. समजते का? जेव्हा आपण त्रिकोणाची परिमिती काढतो, बाजू एबी अधिक बाजू बीसी अधिक बाजू एसी. समजते का? म्हणजे त्रिकोणाची परिमिती जर उत्तर काढायचं असेल आपल्याला, जर बाजू लक्षात घ्या, बाजू एबी ची लांबी पी असेल, बाजू बीसी ची लांबी क्यू असेल, बाजू एसी ची लांबी आर असेल, तर त्रिकोणाची परिमिती किती असेल हो? पी अधिक क्यू अधिक आर. समजते काय? हे काय झालं? त्रिकोणाची परिमिती. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल, त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं असेल तर आपण एक सूत्र वापरू. लक्षात घ्या, सुरुवातीला आपण काय करू? त्रिकोणाची उंची मोजू. हे तुमची त्रिकोणाची उंची असेल, हे एच, हाईट एच. समजते का? आता त्रिकोणाचा पाया कोणता आहे हो? म्हणजे ए या शिरोबिंदूमधून, ए या बिंदूमधून बीसी या पायावर, बीसी या रेषेवर, बीसी या रेषाखंडावर काय आहे? हे काय टाकलेलं आहे इथं? शिरोलंब टाकलेलं आहे. समजतंय का? म्हणजे हे एच जे आहे ते उंची झाली आणि हे बीसी हे काय झाला? पाया झाला. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय तयार होईल? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे काय झालं? हे तुमच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळचं सूत्र झालं. समजते का तेवढं? आता लक्षात घ्या, भरपूर वेळेस काय होतंय, आपला उंची हे काय माहित नसते. आपला उंची समजा इथं माहिती नाही, हे उंची आपला माहिती नाही, आणि आपला काय करायचं आहे? त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता उंची माहित नाही, आपला उंची माहित असताना आपण काय केलं? हे पाया गुणिले उंची केलं. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहित नाही आपल्याला. हा त्रिकोण एबीसी आहे, त्रिकोण एबीसी. लक्षात घ्या, आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ करताना सूत्र काय शिकलं? 1/2 पाया गुणिले उंची शिकवलं. लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, आपल्या ह्या त्रिकोणाच्या या तिन्ही बाजू माहित आहेत. ही बाजू असेल स्मॉल ए, हे स्मॉल बी असेल, हे स्मॉल सी असेल, हे तिन्ही बाजू माहित आहेत. पण आपलं हे उंची जी आहे ती उंची माहिती नाही. समजतं का? ही उंची काय आहे माहिती नाही. तर आता आपल्याला अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे ते हिरोचं सूत्र वापरून काढायचं. कोणतं सूत्र? हिरोचं सूत्र. हिरोचे सूत्र. लक्षात घ्या, हिरोचं सूत्र काय म्हणतंय? एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर वर्गमुळात एस कंसात एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. आता एस मायनस ए काय हो? हे बाजू. एस मायनस ए हे बाजू. एस मायनस बी काय हो? हे बाजू. एस मायनस सी काय आहे? ही बाजू. आता लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न पडत असले यस काय आहे? समजतं? हे काय आहे? यस काय आहे? आता यस बरोबर आपण त्रिकोणाची परिमिती शिकलेली आहे. परिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूची बेरीज. तिन्ही बाजूची बेरीज, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, त्रिकोणाची परिमिती बरोबर ए अधिक बी अधिक सी. एवढं शिकलं असेल.
बरोबर आहे. आता लक्षात घ्या त्रिकोणाची ही परिमिती झाली. आता त्रिकोणाची अर्धपरिमिती, त्रिकोणाची अर्धपरिमिती म्हणजे लक्षात घ्या त्रिकोणाच्या अर्धपरिमितीला काय म्हणतो आपण, यस म्हणतो. लक्षात घ्या त्रिकोणाची अर्धपरिमिती बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद 2 हे काय त्रिकोणाची अर्धपरिमिती. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, जर असा प्रश्न आला असेल आणि आपला हिरोचं सूत्र वापरून जर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर सुरुवातीला अर्धपरिमिती काढून घ्या, नंतर हे सूत्र वापरा आणि नंतर तुम्ही काय करा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. लक्षात घ्या. आता आपल्याजवळ दुसरा एक त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे हो, काटकोन त्रिकोण आहे. इथं काटकोन त्रिकोण कोणता आहे, ए बी सी. आता परिमिती जर काढायची असेल, काटकोन त्रिकोणाची परिमिती असेल तर ए बी अधिक बी सी अधिक ए सी हे काय परिमिती. परिमिती म्हणजे काय, तिन्ही बाजूची बेरीज. चौकोनाची परिमिती म्हणलं चारही बाजूची बेरीज. आयताची परिमिती म्हणलं चारही बाजूची बेरीज. समजते का तुम्हाला, म्हणजे हे काय झालं तुमची परिमिती झाली. समजते. आता कोणतीही परिमिती, वर्तुळाची परिमिती म्हणलं हे पूर्ण जे राऊंड सर्कल आहे का, हे त्या पूर्ण सर्कलचं माप म्हणजे काय परिमिती झालं. लक्षात घ्या. आता परिमिती तुम्हाला समजली असेल. आता लक्षात घ्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणलं असेल, आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय शिकलो, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता काटकोन त्रिकोणाची एक बाजू 90 डिग्री आहे, बरोबर आहे का. एक बाजू कशी आहे, 90 डिग्री आहे, म्हणजे हीच बाजू काय झाली, उंची झाली. समजतंय का. जी बाजू ए बी जी आहे हे ह्या त्रिकोणाची उंची झाली आणि पाया कोणता आहे हो, ही बाजू बी सी. समजतंय का. लक्षात घ्या. आता हे सुद्धा 1/2 पाया गुणिले उंची या क्षेत्रफळानेच तुम्हाला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघत असं लक्षात घ्या. का निघतं हो, हे तुमची उंची आहे आणि हे काय आहे, पाया आहे. किंवा 1/2 किंवा आता काटकोन कोणकोणत्या बाजू करतात तो, ही एसी बाजू हे काटकोन करते का, इथं काटकोन तयार होतो का, होत नाही. इथं काटकोन तयार होतो का, होत नाही. काटकोन कुठं तयार झालेला आहे, ह्या कोन बी पशी 90 अंशाचा काटकोन तयार झालेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय 1/2 गुणिले काटकोन करणारी बाजूचा गुणाकार, काय काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार. आता लक्षात काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत, 1/2 गुणिले हे ए बी असलं एक बाजू आहे का हो, ए बी गुणिले दुसरी बाजू कोणती आहे, बी सी. समजतंय का. म्हणजे हे दोन्ही सूत्र वापरून आपण कोणत्याही त्रिकोणाचं काय आपण क्षेत्रफळ काढू शकतो. आता लक्षात घ्या पुढचा पार्ट घेऊया आपण, समभुज त्रिकोण. समजते का. आता समभुज त्रिकोण शिकत असताना आपण एक गोष्ट शिकलेली आहे, समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात हो, सारख्या असतात. समजते एवढं. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. आता लक्षात घ्या आपल्याजवळ एक त्रिकोण आहे, हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे. कोणता आहे, त्रिकोण ए बी सी. समभुज त्रिकोण म्हणजे काय, या तिन्ही बाजू कशा सारख्या. एवढं समजते. लक्षात घ्या समभुज त्रिकोणाच्या कोणत्याही शिरोबिंदूमधून, लक्षात घ्या कोणत्याही शिरोबिंदूमधून समोरच्या बाजूवर जर आपण एक लंब टाकला तो जो लंब आहे तो 90 अंशामध्ये काय करतो, त्या समोरच्या बाजूला काय करतो, विभागतो. लक्षात घ्या. समजते. आता या बिंदूवरून खाली एक लंब टाकला, हे किती अंशामध्ये दुभागला, इथं किती अंशाचा काटकोन तयार झाला, 90 अंशाचा कोन तयार झाला. समजतंय. आता जसं तुम्हाला सांगितलं समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, बाजू ए, बाजू बी सी, बाजू ए सी. पण समभुज त्रिकोणामध्ये बाजू ए बी ची लांबी जर 6 सेंटीमीटर असेल तर बीसी ची किती असेल, इथं सुद्धा 6 असेल. एसी ची किती असली, इथं सुद्धा 6 असेल. समजतंय का. म्हणजे 3 गुणिले, लक्षात येते का तुम्हाला, 3 गुणिले 6 झालं का हो. 3 गुणिले 6 म्हणजे कोणत्याही एका बाजूचं एक बाजू माहित असेल तर तुम्हाला तिन्ही बाजू माहित असतात. कारण काय, तिन्ही बाजू कशा आहेत, समभुज त्रिकोणाच्या सारख्या आहेत. म्हणजे जर त्रिकोण एबीसी ची परिमिती विचारला तर 3 गुणिले बाजू म्हणजे काय, तिप्पट. म्हणजे काय आलं, सायंत्रिक 18. समजते तुम्हाला एवढं. आता लक्षात घ्या आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. आता समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, कसं काढायचं. लक्षात घ्या आपल्याजवळ समभुज त्रिकोण एबीसी आहे.
आपला जो समभुज त्रिकोण एबीसी आहे, आता समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. ह्याचं सूत्र आहे मित्र हो, √3/4 ए चा वर्ग. ए चा वर्ग म्हणजे काय, कारण ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा आहेत, तो सारख्या आहेत. जर एबीची बाजू ए असेल तर ह्या बीसीचे सुद्धा अंतर किती असेल, ए असेल. ह्या एसी सुद्धा बाजू किती असेल, ए असेल. समजते का, म्हणजे सूत्र काय आहे लक्षात घ्या. √3/4 ए चा वर्ग. ए चा वर्ग म्हणजे काय, बाजूचा वर्ग. कारण लक्षात घ्या, बाजू काय आहे, तो हे सर्व बाजू आहेत. समजते का. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला समभुज त्रिकोणाची जर उंची विचारली, समजतंय का. आता तुम्हाला काय होतं, काही वेळेस काय, लक्षात घ्या. आता समजा समभुज त्रिकोणाची बाजू 10 दिली आहे, 10 सेंटीमीटर दिलेला आहे, या पद्धतीने 10 सेंटीमीटर दिलेला आहे. आता तुम्हाला म्हणलं समभुज त्रिकोणाची उंची काढा. समभुज त्रिकोणाची काय काढा, उंची काढा. म्हणजे हाईट काढा. म्हणजे हाईट h बरोबर, उंची बरोबर h बरोबर √3/2. समजतंय का, √3/2 गुणिले ए. √3/2 म्हणजे गुणिले ए. आता लक्षात घ्या, हे कशामुळं हो, समजतंय का तुम्हाला, √3/2 हे कशामुळं, लक्षात घ्या. थोडक्यात सांगतो तुम्हाला. आपण पायथागोरसच्या प्रमेयामध्ये आणखी एक गोष्ट शिकली आहे. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात. हे 6 असेल तर हे सुद्धा 6 असेल, हे सुद्धा 6 असेल. लक्षात घ्या, जर तिन्ही बाजू सारख्या असतील तर तिन्ही कोण सुद्धा कितीचे असतील, हे 60 अंश असेल, हा 60 अंश असेल, हा 60 अंश असेल. बरोबर आहे. आता इथून काय केलं आपण, एक लंब टाकला, इथं काटकोन तयार झालाय आपल्याला. समजतंय का. आता लक्षात घ्या, हे त्रिकोण एबीसी आहे, त्रिकोण एबीसी आहे, लक्षात घ्या. आता आपण शिकलोय, आपण त्या त्रिकोणाच्या त्रिकोण शिकवताना मी तुम्हाला शिकवलेलं आहे, 60 अंश कोणासमोरची बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे हो, हे बाजू ए ओ. 60 अंश कोणासमोरील बाजू म्हणजे ह्या कोणत्या बीच्या समोरची बाजू कोणती आहे, हे ए बी ए ओ आहे. 60 अंश कोणासमोरील बाजू, हे कर्ण कोणता आहे, हे ए बी आहे. कर्ण कोणता आहे, इथं एसी आहे. समजते का. 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते. समजते, म्हणजे एच जे आहे 60 अंश कोणासमोरची बाजू आहे, म्हणून √3/2. भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल, √3/2 कसा आला. आता लक्षात घ्या, हे एक आहे हो, हे कर्ण आहे, हे कर्ण आहे. समजते का. ह्या एबीची लांबी 6 आहे, एसी लांबी हे काय करणार, लक्षात घ्या. इथे काटकोन त्रिकोण तयार झाला, इथं दुसरा काटकोन त्रिकोण तयार झाला. आता ह्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण कोणता आहे, हे आहे. इकडचा आहे एओसीचा कर्ण कोणता, हे आहे. समजतंय का. म्हणजे √3/2 गुणिले ए. हे काय असेल, समभुज त्रिकोणाची उंची काढायचं असेल तर हे सूत्र वापरायचं. √3/2 गुणिले बाजू, √3/2 गुणिले बाजू, √3/2 गुणिले कर्ण. समजतंय का तुम्हाला. क्षेत्रफळ काढायचं असेल, √3/4 गुणिले ए चा वर्ग. समजतंय. आता आपण पुढचं शिकूया, चौरस. आपण चौरस शिकत असताना काय सांगितलं मी तुम्हाला, चौरसाच्या आपल्याकडे चौरस एबीसीडी हा आहे. चौरस शिकवताना तुम्हाला सांगितलं मी, चौरसाच्या प्रत्येक बाजू कशा असतात हो, सारख्या असतात. चौरसाची एबीची बाजू जर 10 सेंटीमीटर असेल तर बीडी 10 सेंटीमीटर असेल, सीडी सुद्धा 10 सेंटीमीटर असेल, एसी सुद्धा 10 सेंटीमीटर असेल. एवढं समजतंय. तसेच चौरसाचा प्रत्येक कोण कसा आहे हो, काटकोन आहे. लक्षात घ्या. आता आणखी एक, चौरसाचे जे कर्ण आहेत एकमेकाला, चौरसाचे जे कर्ण आहेत एकमेकाला 90 अंशामध्ये दुभागतात. एवढं शिकवले. आता लक्षात घ्या, चौरसाची परिमिती. आता लक्षात घ्या, चौरसाची परिमिती काढायची आहे. काय करणार हो, समजा चौरसाची एका एबीची बाजूची लांबी 10 मीटर आहे, तर बीडी किती असणार, 10 असणार आहे. सीडी किती असणार आहे, 10 असणार आहे. एसी किती असणार आहे, 10. बरोबर आहे. म्हणजे चौरसाच्या चारू बाजू सारख्या असल्यामुळं 4 गुणिले बाजू हे काय असेल, चौरसाच्या परिमितीचे सूत्र असेल. समजतंय. आता लक्षात घ्या, आता चौरसाचा वर्ग, चौरसाचे आता क्षेत्रफळ काढू. आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. लक्षात घ्या,
हा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग. आता लक्षात घ्या, जर चौरसाची एक बाजू 10 सेंटीमीटर असेल, एक बाजू 10 सेंटीमीटर असेल, तर 10चा वर्ग म्हणजे चौरस क्षेत्रफळ किती असलो, 100 स्क्वेअर मीटर असेल. तर एक बाजू 10 मीटर असेल तर एवढं समजतंय का. आता लक्षात घ्या, आता चौरसाचा आपला परिमिती पाहिली आपण, क्षेत्रफळ पाहिलं. आता लक्षात घ्या, तुम्हाला सांगितले मी, चौरसाचे कर्ण जे आहेत एकमेकाला दुभागत असताना ते काटकोनामध्ये दुभागतात. समजते. आता लक्षात घ्या, ह्या बाजूचं माप काढायचे आपल्याला. समजते का. आता लक्षात घ्या, काटकोनात दुभागत असताना इथं तुम्हाला आपण पायथागोरसचा प्रमेय लावून सुद्धा आपण हे काय करू शकतो, आपण याचं उत्तर काढू शकतो. समजते का. लक्षात घ्या, आता चौरसाचा कर्ण बरोबर लक्षात घ्या रूट टू गुणिले बाजू. समजतंय का. आता बाजू जर आपल्या इथे 10 असेल, एक बाजू जर 10 असेल तर उत्तर किती निघेल हो, √2 म्हणजे 10/√2. हे काय असेल, हे √2 म्हणजे वर्गमुळात 2. समजतात. चौरसाची हे किती असलो, कर्ण बरोबर. हे काय आहे, चौरसाचा कर्ण. हे काय, चौरसाचं कर्ण काढायचं सूत्र काय आपल्याकडे, बाजू गुणिले वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 2 गुणिले बाजू. समजतं का. तुम्ही उलट म्हणा, इकडून खा किंवा इकडून खा, कुठून बी खा, सूत्र हेच आहे तुम्हाला. समजतंय. आता लक्षात घ्या, आता पुढचं घेऊ आपण. लक्षात घ्या, भरपूर लोकांना प्रश्न पडतोय. आता हे जे √2 आहे, कसं आलं लक्षात घ्या. आता हे √2 कसं येतं लक्षात घ्या. आता समजा आपण काय करू, हे जे आपल्याजवळ चौकोन आहे, ह्याची बाजू काय आहे, 1 आहे समजा. समजते का. बाजू काय आहे, 1 आहे समजा. आता लक्षात घ्या, आता ह्या बीडची लांबी किती आहे हो, हे 1 सेंटीमीटर आहे. ह्या डीसीची लांबी किती आहे, 1 सेंटीमीटर आहे. आपण पायथागोरसच्या प्रमेयामध्ये शिकला. आता लक्षात घ्या, इथं काय काटकोन त्रिकोण आहे, ही तर काय झालं, हे कर्ण आहे. म्हणजे बीसी काय आहे, कर्ण आहे. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर म्हणजे बीसीचा वर्ग बरोबर बीडीचा वर्ग आहे का होय, बीडीचा वर्ग अधिक सीडीचा वर्ग आहे का हो, सीडीचा वर्ग. समजते का. आता बीडीची माप किती आहे तुम्हाला, 1चा वर्ग अधिक सीडीचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग, जे 1चा वर्ग 1 अधिक 1चा वर्ग 1 म्हणजे उत्तर किती आलं, 2 आलं. तर म्हणजे बीसी वर्ग बरोबर 2 आलं. समजतंय का. बीसी वर्ग बरोबर 2 आलं. आता बीसी बरोबर नुसतं बीसी म्हणलं, लक्षात घ्या, दोन्ही साईडला आपण काय करू, वर्गमुळात ठेवू. तर वर्गमुळात बीसी वर्ग छेद वर्गमुळात 2. समजतंय का. दोन्ही साईडला ठेवलं आपण. आता बीसीचा वर्ग असल्यामुळे हे काय वर्गमूळ निघून गेलं, पण इथं काय राहिलं, वर्गमुळात 2 राहिलं. अशा पद्धतीनं आपण जेव्हा चौरसाचा कर्ण काढतो, चौरसाचा कर्ण जेव्हा आपण काढतो, तेव्हा अशा पद्धतीनं काय वाटते, हे √2 गुणिले बाजू, हे त्याचं सूत्र अशा पद्धतीनं काय होतं, तयार होतं. लक्षात घ्या. आता आपण पुढचं घेऊया, समभुज. लक्षात घ्या, आपण आता पुढचं घेऊया समभुज चौकोनाचं. लक्षात घ्या. हा, आता समभुज चौकोनामध्ये लक्षात घ्या, आता आपण समभुज चौकोनामध्ये एक गोष्ट शिकलेली आहे. समभुज चौकोनामध्ये काय हो, चारही बाजू कशा इथं समान आहेत, ए बी सी डी, चारही बाजू समान आहेत. पण इथं चारही बाजू 90 अंश आहेत का हो, नाहीत. समजतंय का. पण समभुज चौकोनामध्ये आपण एक शिकलेलं आहे, हे जे एकमेकाला छेदणाऱ्या जे बाजू आहेत, हे किती 90 अंशामध्ये छेदतात हो, 90 अंशामध्ये छेदतात. लक्षात येते का सर्वांना. आता लक्षात घ्या, आता समभुज चौकोनाचं हे कोणता चौकोन आहे, समभुज. कोणता आहे हो, समभुज. आता परिमिती करायची आपल्याला, चारही बाजू सारखे आहेत. समभुज म्हणजे काय, सारख्या बाजू. ए बी ची लांबी आपली 10 सेंटीमीटर असेल तर बीसी 10 असेल, डीसी 10 असेल, एडी 10 असेल. म्हणजे 4 गुणिले बाजू, हे काय झालं, समभुज चौकोनाची परिमिती. समजते. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, एरिया म्हणजे काय, क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. लक्षात घ्या, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळचं सूत्र काढायचं. सूत्र काय लक्षात घ्या, बाजूचा वर्ग. काय आहे, बाजूचा वर्ग. आता लक्षात घ्या, एवढं समजतंय, बाजूचा वर्ग. आता लक्षात घ्या, तसेच
आता समभुज चौकोनाच्या समभुज चौकोनाचा कर्णाची लांबी काढायची आहे. समजते का? आता समभुज चौकोनाचे कर्ण कोणते आहे तो कोण सांगेल मला? लक्षात घ्या. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, समभुज चौकोनाचा परिमिती समजली आपल्याला. आता समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ, एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ. लक्षात घ्या. आता हे एसी जो आहे इथं काय काटकोनात छेदलाय, इथे एक आहे बीडी, हे सुद्धा काय काटकोनात छेदलेलं आहे. म्हणजे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. म्हणजे काय? हे जे कर्णाच्या लांबीचा गुणाकार काय आहे? गुणाकार. लक्षात येते का? आता लक्षात घ्या, 1/2 गुणिले लक्षात घ्या बीडी गुणिले एसी आणि बीडी 1/2 बीडी गुणिले एसी. हे काय झालं? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समजते एवढं? आता पुढचं घेऊया आपण आयात. लक्षात घ्या, आयत. आपल्याजवळ एक चौकोन आकृती आहे ए बी सी डी. आपण आयात शिकताना काय शिकलं? समोरासमोरील जी बाजू आहेत ते कसे आहेत? समान एकरूप आहेत. समोरासमोरील बाजू कशा आहेत? एकरूप आहे, समांतर आहे. तसंच आयताचा प्रत्येक कोण कसा आहे? काटकोन आहे. आता आयताची जी परिमिती विचारला आपल्याला, आयताची जी परिमिती विचारला 2 गुणिले लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, 2 गुणिले लक्षात घ्या. आता ही काय? समजा आपण एक लांबी आहे, समजते का? 2 गुणिले लांबी, हे काय आहे? एक आहे उंची. समजते का? हे काय आहे? याला म्हणजे लांबी समजू आपण आणि हे उंची. 2 गुणिले लांबी अधिक उंची. समजते का? 2 गुणिले पाया अधिक उंची असं समजू आपण. समजते का? किंवा 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी करा, काही चालतंय. म्हणजे लक्षात घ्या, आता जर असेल सूत्र काय होईल? 2 कंसात लांबी किती दिली आपल्याला? लांबी पी असेल, 2 कंसात पी अधिक उंची क्यू असेल तर क्यू, रुंदी क्यू असेल. हे काय झालं? आयताची परिमिती. का हो? 2 कंसात काय? किंवा लक्षात घ्या. आता आयताची परिमिती तुम्हाला सांगितलंय 4 गुणिले, जर बाजू सारख्या असतील 4 गुणिले एक बाजू द्या, का असू शकत नाही का? असू शकतात. लक्षात घ्या. समजतं का? आता पुढचं घेऊया आपण आयताचं क्षेत्रफळ. आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय हो? लक्षात घ्या, आयताचे क्षेत्रफळ. आता ज्याचं आपण चौकोन शिकले या प्रकारचा आयत आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. हे काय झालं हो? आयताचं क्षेत्रफळ सूत्र झालं. समजते का? आता पुढचं घेऊ आपण समांतरभुज चौकोन. काय घेऊ आपण? समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोनामध्ये काय हो? समोरासमोरील जे बाजू आहेत ते कसे आहेत? तो समांतर आहेत. लक्षात घ्या. आता आपल्याला 2 बाजू दिसतात. लक्षात, हे बाजू ह्या बाजूला समांतर आहे, हे बाजू ह्या बाजूला समांतर आहे, समांतरभुज आहे. समांतरभुज चौकोन ए बी सी डी. समजते का? आता समांतरभुज चौकोनाची परिमिती बरोबर लक्षात घ्या, 2 कंसात लक्षात घ्या. समांतरभुज चौकोनाची लक्षात, समांतरभुज शब्द नीट लक्षात घ्या. काय हो? समांतरभुज. समजते? आता समांतरभुज मध्ये काय आहे? लक्षात घ्या, समांतरभुज चौकोनामध्ये जे समोरासमोरील जे बाजू आहेत हे काय येतं? सारखे येतं. समजते का?
म्हणजे काय 2 कंसात परिमिती म्हणजे काय, जर तुम्हाला परिमिती दिली असेल इथं 10 असेल तर ह्याची सुद्धा किंमत 10 असली, ह्याची 5 असेल त्याची 5 असेल, म्हणजे 10 अधिक 10 20 आणि हे 5 आणि 5 10 30, म्हणजे एकूण परिमिती किती झाली हो 30 सेंटीमीटर झाली. म्हणजे समांतर भुज चौकोनाची परिमिती बरोबर 2 कंसात सीडी म्हणजे काय लांबी, समजते का, 2 कंसात सीडी अधिक डीबी, डीबी म्हणा किंवा बीडी म्हणा काय चालते, समजते का. म्हणजे जर समांतरभुज चौकोनाची एक बाजू, समांतरभुज चौकोनाची हे बाजू तुम्हाला एल असेल किंवा आणि हे बाजू जर क्यू असेल तर काय होईल परिमिती बरोबर 2 कंसात एल अधिक क्यू, हे काय झालं, ह्या समांतरभुज चौकोनाची परिमिती झालं. आता समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर काढू आपण, लक्षात घ्या. आता समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढत असताना लक्षात घ्या, इथून एक लंब टाकू आपण, इथं काय होईल काटकोन तयार होईल. लक्षात घ्या, ह्या समांतरभुज चौकोनाची उंची आपण समजू एच आहे आणि ह्याचा पाया जे आहे आपण बी आहे असं समजू, उंची एच आणि पाया बी आहे असं समजू. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले, लक्षात घ्या, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर, लक्षात घ्या, हे उंची आणि हे जे आहे तुमचा पाया, समजतंय का. लक्षात घ्या, म्हणजे काय पाया गुणिले उंची, समजतंय का. हा बी हे जी सीडी आहे हे तुमचा पाया झाला आणि हे उंची झाला, म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची, समजतंय. आता लक्षात घ्या, समलंब चौकोन, समलंब मध्ये काय असतं, तो लंब टाकला जातो, लक्षात घ्या. समलंब म्हणजे काय, लंब टाकला जातो, लक्षात घ्या. आता आपल्याजवळ हे समलंब चौकोन आहे ए बी सी डी. समलंब चौकोनाच्या ए या शिरोबिंदून आपण ह्या खालच्या पाया जे आहे त्याच्यावर एक लंब टाकलेला आहे, इथं 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. ह्या लंबला नाव देऊ आपण ओ, ज्या बिंदूमध्ये लंब पडला तिथे नाव देऊ ओ, लक्षात घ्या. आता समलंब चौकोनाची परिमिती, समजतं का, हे काय झालं, कोणता चौकोन आहे समलंब, समलंब चौकोनाची परिमिती म्हणजे काय पी पॅरामीटर. आता लक्षात घ्या, समलंब चौकोनाच्या बाजू सारख्या आहेत का हो, सर्व बाजू वेगवेगळ्या आहेत, हे 2 असेल, हे 4 असेल, हे 8 असेल, हे 10 असेल, म्हणजे समलंब चौकोनाची परिमिती बरोबर बाजू ए बी, लक्षात घ्या, बाजू ए बी अधिक बाजू बी सी आहे का हो, अधिक बाजू डी सी अधिक बाजू एडी अधिक बाजू एडी, हे काय झालं समलंब चौकोनाची परिमिती झाली. काय झालं, हे समलंब चौकोनाची परिमिती. आता लक्षात घ्या, समलंब चौकोनाची परिमितीमध्ये आता समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचं काय क्षेत्रफळ, समलंब चौकोनामध्ये समलंब लक्षात घ्या, समलंब चौकोनामध्ये एक बाजू जी आहे काय समांतर आहे, समलंब चौकोनामध्ये काय एक बाजू काय समांतर आहे, लक्षात घ्या. 1/2 समलंब चौकोना क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कंसात समांतर बाजूची बेरीज, समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची. आता लक्षात घ्या, 1/2 गुणिले समांतर बाजू कोणती आहे तो ए बी अधिक डी सी आहे का हो, ए बी आणि हे डी सी आहे का हो, म्हणजे कंसामध्ये ए बी अधिक डी सी गुणिले उंची. आता समजा हे उंची आपण काय समजू एच समजू, म्हणजे एच इथं, समजतंय का. हे काय झालं समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं काय झालं हे सूत्र झालं. आता पुढचं काढू आपण वर्तुळ. वर्तुळाचं आपण त्या दिवशी शिकलं, वर्तुळाची परिमिती म्हणजे काय लक्षात घ्या, लक्षात घ्या, हे झालं वर्तुळ. आता हे वर्तुळाची परिमिती म्हणजे काय, इथून हे पूर्ण अंतर म्हणजे काय वर्तुळाची परिमिती, हे जे परिघ आहे तोच वर्तुळाची काय परिमिती आहे, समजतं का. आता वर्तुळाची परिमिती सूत्र काय सांगितलं आपण,
2πr. आता ह्या वर्तुळात जर क्षेत्रफळ काढायचं असेल, एरिया ऑफ सर्कल, तर सूत्र काय सांगितलं आपण, πr². समजते का? समजते? आता लक्षात घ्या. आता आपल्याला अर्धपरिमिती काढायची आहे. अर्धपरिमिती, वर्तुळाची अर्धपरिमिती जर काढायचं असेल तर p बरोबर 2πr छेद 2 करावं लागेल. समजते का? ही p म्हणजे काय, पूर्ण परिमिती आहे. अर्धी काढायची म्हणजे p/2 बरोबर 2πr, म्हणजे 2 कटलं म्हणजे अर्धपरिमिती. लक्षात घ्या, म्हणजे काय येईल हो, अर्धपरिमिती बरोबर πr. समजते का? आता लक्षात घ्या, हे अर्धपरिमिती म्हणजे एवढीच परिमिती निघाली आता आपली. समजते का? एवढी परिमिती निघाली. आता ह्याच म्हणजे आता काय पाहू आपण, अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ. हे काय झालं, वर्तुळाचं पूर्ण झालं. आता अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ असेल तर ह्या पूर्ण क्षेत्रफळ काय करू, अर्ध करावं लागेल. हे काय झालं, अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला जे क्षेत्रफळाचे सर्व सूत्र समजले असतील. आपण आता ह्या सूत्राच्या आधारित आपण काय करू, इतर जे प्रश्न आहेत आपण आज पाहू. आता कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला विचारतात ते आपण पाहूया. ठीक आहे. आपल्याकडे एक या पद्धतीनं वर्तुळ आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे. लक्षात घ्या, आपण वर्तुळ चॅप्टर शिकत असताना वर्तुळ कंस शिकलं. समजा इथं A बिंदू आहे, इथं B बिंदू आहे, इथं C बिंदू आहे, इथं D बिंदू आहे. लक्षात घ्या. आता वर्तुळ कंस AD हा सुद्धा होऊ शकतो. वर्तुळ कंस ADC हा सुद्धा होऊ शकतो. वर्तुळ कंस AB हा सुद्धा होऊ शकतो. वर्तुळ कंस ABC हा सुद्धा होऊ शकतो. समजते? आपण वर्तुळ कंस शिकत असताना आपण काय केलं, लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस. आता लघु वर्तुळ कंस कसला म्हणलं, ज्या लघु वर्तुळ कंसाचं माप 180 डिग्री पेक्षा कमी आहे त्याला काय म्हणलं आपण, लघु वर्तुळ कंस म्हणलं. ज्या वर्तुळ कंसाचं माप 180 डिग्रीच्या वर आहे त्याला आपण काय म्हणलं, विशाल वर्तुळ कंस. एवढं समजते? आता लक्षात घ्या, हा एडी काय झाला हो, लघु वर्तुळ कंस झाला. हा वर्तुळ कंस ABC हा काय झाला, मोठा वर्तुळ कंस झाला. तर मित्रो, आपण आता या वर्तुळ कंस शिकलेला आहे. आता लक्षात घ्या, आता आपण वर्तुळ पाकळी कशाला म्हणायचं लक्षात घ्या. आता काय म्हणायचं, वर्तुळ पाकळी कशाला म्हणायचं लक्षात घ्या. आता इथून हा A बिंदू जोडला, इथून दुसरा B बिंदू जोडला, तर मित्र हे काय झालं, हे वर्तुळ पाकळी झाली. हे काय झालं, एक वर्तुळ पाकळी झाली. तसेच आता लक्षात घ्या, आता इथून हा बिंदू जोडला, इथून C बिंदू जोडला, लक्षात, इथून B बिंदू जोडला. आता इथं किती वर्तुळ पाकळ्या तयार होतात लक्षात घ्या. इथून लक्षात घ्या, वर्तुळ पाकळी ADC हे एक वर्तुळ पाकळी झाली. आता ADC जी आहे 180 डिग्री पेक्षा कमी असल्यामुळे ही काय, लघु वर्तुळ पाकळी झाली. आता वर्तुळ पाकळी ABC ही काय झालं, 180 डिग्री पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे विशाल वर्तुळ पाकळी झाली. आता लक्षात, तर आपला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समजतं का? काय करायचं, आपला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं. लक्षात घ्या, आता आपल्या समोर O केंद्रबिंदू असला वर्तुळ दिलेला आहे. आता वर्तुळ पाकळीमधून इथं एक बिंदू जोडलेला आहे, इथं B एक बिंदू जोडलेला आहे. पण लक्षात घ्या, इथं ह्या दोन बिंदूला O या बिंदूतून जोडलेला आहे. या ठिकाणी काय, समजा एक 60 डिग्रीचा इथं कोन तयार झालेला आहे. म्हणजे वर्तुळ पाकळी OAB चं माप किती आहे हो, 60 डिग्री आहे. आता ह्या वर्तुळ पाकळीचं कशा प्रकारे क्षेत्रफळ काढायचं बघूया आपण. लक्षात द्या, म्हणजे OB च म्हणजे वर्तुळ पाकळी OAB चं क्षेत्रफळ बरोबर, सूत्र लक्षात घ्या, थिटा म्हणजे काय हो, इथला कोन थिटा छेद 360. समजतंय? थिटा छेद 360 गुणिले वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे हो, πr². आणि लक्षात घ्या, आता वर्तुळाचं आपल्याला माप किती दिले आहे या वर्तुळ पाकळीचं, 60 छेद 360 जसं तसं गुणिले. आता समजा ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे, ही 7 सेंटीमीटर आहे. किती सेंटीमीटर आहे, 7 सेंटीमीटर आहे. समजतंय का?
समजतंय का? पायची किंमत काय आपल्याला सांगितलं मी 22/7. समजतंय? आर म्हणजे काय? त्रिज्या आहे. त्रिज्या किती दिले तुम्हाला? 7 सेंटीमीटर, म्हणजे 7 गुणिले 7. समजतंय? आता त्याला सोडवून घ्या. हे शून्य घेतलं, हे शून्य घेतलं, 6 1 6, 6 6 36. समजतंय? हे 7 कटलं, हे 7 कटलं. समजतंय? काय आलं हो? 22 गुणिले 7/6. हे काय झालं? वर्तुळ पाकळी OAB चं क्षेत्रफळ झालं. चला आता सोडून घ्यायला. 62 70 7 दोन्ही 14 ला 4, हा चल 1 7 1 7 दोन्ही 14 आणि 1 15 छेद 6. सोडून घ्या. 6 1 6, 6 दोन्ही 12 3 उरलं, 6 5 30 4 उरले, 6 6 36 6 6 36. म्हणजे लक्षात घ्या या वर्तुळ पाकळीचं जे क्षेत्रफळ आहे 25.66. आता इथं जर सेंटीमीटर इथं मीटर दिलं असेल तर चौरस काय म्हणतात? चौरस सेंटीमीटर. समजते का? चौरस सेंटीमीटर. लक्षात घ्या. आता पुढचं, आता तुम्हाला समजलं असेल वर्तुळ पाकळी काय आहे. वर्तुळ पाकळीचं कशा पद्धतीने क्षेत्रफळ काढायचं. तर मित्र आपण आता या गणितावरचे आपण उदाहरण पाहूया. लक्षात घ्या. आपण आता या क्षेत्रफळ या चॅप्टरवरचे उदाहरण पाहणार आहोत. आता लक्षात घ्या. आपण पहिलं उदाहरण घेऊया. प्रश्न पहिला. लक्षात घ्या. काय म्हणताय? एका चौरसाची बाजू, एका चौरसाची बाजू किती आहे? 25 सेंटीमीटर. एका चौरसाची बाजू 25 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? लक्षात घ्या. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे आपल्याला सांगा. चला, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. समजते का? म्हणजे 25 गुणिले 25 किती होते? लक्षात घ्या. 625. आता लक्षात घ्या. बाजू कशी आहे हो? सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे उत्तर कसं लिहायचं? चौरस सेंटीमीटर. भरपूरदा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी चौरस मीटर देणार किंवा फक्त मीटर देणार किंवा फक्त सेंटीमीटर देणार किंवा यापैकी नाही देणार. तर लक्षात घ्या. क्षेत्रफळ हे हमेशा चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर यामध्ये असतं. लक्षात आलं का? आता दुसरं उदाहरण घेऊया. एका चौरसाची बाजू. लक्षात घ्या. दुसरं उदाहरण आहे. एका चौरसाची बाजू किती आहे? 10 मीटर आहे. एका चौरसाची बाजू किती आहे? 10 मीटर आहे. एका चौरसाची बाजू 10 मीटर आहे. तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल? लक्षात घ्या. 10 गुणिले 10 किती असेल? 100 स्क्वेअर सेंटीमीटर. समजतंय? आता लक्षात घ्या. 10 सेंटीमीटर चौरस. लक्षात घ्या. आपण 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती असेल? आता आपल्या समोर हा एक चौरस आहे. लक्षात घ्या. हा एक चौरस आहे. ह्याची एक बाजू 10 सेंटीमीटर आहे. समजतंय का? आता 10 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाचं परिमिती किती असेल? चौरसाचं आपण शिकले सुरुवातीला चारही बाजू कशा आहेत? तो सारख्या इथं म्हणजे 4 गुणिले 10. सूत्र काय आपलं? 4 गुणिले बाजू. आपला बाजू किती आहे? 10 दिलेली आहे. म्हणजे चौरसाची परिमिती किती असेल? 40 सेंटीमीटर. लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला पर्यायामध्ये काय होईल? तुम्हाला इथं चौरस सेंटीमीटर देणार, चौरस मीटर देणार. ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. तुम्हाला उत्तर येते, सूत्र येते, सर्व येते, पण तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळं, घाई गडबड केल्यामुळं अशा सिल्ली मिस्टेक होतात. तर सिल्ली मिस्टेक काय टाळायच्या. समजतंय? आता पुढचं उदाहरण. एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 8 सेंटीमीटर आहे. तर त्याची परिमिती किती? तर समजा हा आयत आहे. हा काय आहे? आयत आहे. याची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. रुंदी किती आहे? 8 सेंटीमीटर आहे. आता आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर सूत्र काय हो? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी किती आहे? 2 कंसात लांबी किती आहे? 12 अधिक रुंदी किती आहे? 8. 12 नाटकी झाले, 20 झाले. हे 2 गुणिले 20 म्हणजे किती आलं उत्तरचं? 40. समजतंय? चला पुढचं उदाहरण घेऊ आपण.
आता लक्षात घ्या, आता एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती असेल? आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय हो? लांबी गुणिले रुंदी. चला कर लगेच. 12 गुणिले 8, 12 किती झालं? 12 96 स्क्वेअर चौरस सेंटीमीटर. कारण हे बाजू काय आपली 12 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. समजतंय? परिमिती समजलं आहे, त्याचं कसं काढायचं? क्षेत्रफळ समजलं. आता पुढचं उदाहरण घेऊया. हा, चौरसाची परिमिती. आता समजा आपल्या समोर दिलेला एक चौरस आहे, ह्या चौरसाची एक बाजू 8 सेंटीमीटर असेल, तर चौरसाची परिमिती किती असेल? आपण अभ्यास करताना शिकलेला आहे. चौरसाची एक बाजू 8 सेंटीमीटर असेल, तर चौरसाची चारही बाजू कशी असेल? 8 सेंटीमीटर असेल. 8 सेंटीमीटर असेल. आता चौरसाची परिमिती म्हणजे काय? चारही बाजूची बेरीज. म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे किती झालं? 32 झालं. समजतंय? चला पुढचं उदाहरण घेऊया. आता एका चौरसाची परिमिती लक्षात घ्या. एका चौरसाची परिमिती आहे. परिमिती किती आहे हो? परिमिती आहे 16 सेंटीमीटर. तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर परिमिती किती आहे? 16. तर उत्तर काय काढायचं आपल्याला? क्षेत्रफळ काढायचं. काय काढायचंय? क्षेत्रफळ. लक्षात घ्या. आता आपल्याला चौरसाची परिमिती माहित आहे. आता सुरुवातीला काय काढून घ्यायचं? चौरसाची बाजू काढून घ्या. आता परिमिती सूत्र काय आपलं? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. आपल्याला परिमिती दिलेली आहे इथं प्रश्नामध्ये, म्हणजे 16 बरोबर 4 गुणिले बाजू. आता लक्षात घ्या, इथं हे 4 काय आहे? हे बाजू सोबत गुणाकारामध्ये आहे. इकडे आल्यावर काय होईल? भागाकारामध्ये जाणार. म्हणजे 16 भागिले 4 छेद 4 बरोबर बाजू. किती आलं हो? 4 1 4, 4 चौक 16. म्हणजे चौरसाची एक बाजू किती आली हो? 4 सेंटीमीटर. समजतंय? किती आली? 4 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या, तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय हो? चौरस क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग. आता बाजू समजलेली आहे आपल्याला. बाजू काय समजली आहे? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजूचा वर्ग. म्हणजे 4 गुणिले 4 किती आलं उत्तर? 16 आलं. 16 चौरस सेंटीमीटर. हे काय झालं? चौरसाचं क्षेत्रफळ झालं. लक्षात घ्या. पुढचं उदाहरण घेऊया आपण आता. आता अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. आता लक्षात घ्या, 12 सेंटीमीटर पाया. हा झाला पाया 12 सेंटीमीटर. उंची आहे 7 सेंटीमीटर. हे झाली उंची 7 सेंटीमीटर. असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. हे झाला त्रिकोण तुमचा तयार. उंची किती आहे? 7 सेंटीमीटर. पाया किती आहे? 12 सेंटीमीटर. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र वापरायचं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. चला करा. ठेवा. 1/2 गुणिले 12 गुणिले 7. बेक बे बेसख 12 म्हणजे 6 गुणिले 7 राहिलं शिल्लक. 6 7 किती आहे? 6 42. म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 42 स्क्वेअर सेंटीमीटर. समजतंय? आता पुढचं उदाहरण घ्या. अशा प्रकारचा कोणताही प्रश्न तुमच्याकडे आला असेल तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. लक्षात घ्या. आता पुढचं घेऊया आपण. 18 सेंटीमीटर पाया आणि 20 सेंटीमीटर उंची. लक्षात घ्या, हे 18 सेंटीमीटर पाया आहे, 20 सेंटीमीटर उंची आहे. आता 18 सेंटीमीटर पाया आणि 20 सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. दोन्ही दिले आहेत. वापरा सूत्र. 1/2 गुणिले
पाया गुणिले उंची. चला केवढा 1/2 गुणिले पाया किती आहे तुम्हाला 18 गुणिले उंची किती आहे 20. बरोबर आहे. बे एक बे बे दोन्ही 10 दोन्ही 20 म्हणजे किती आलं हो 180. 18 गुणिले 10 180 चौरस सेंटीमीटर आला. समजतंय. आता पुढचं उदाहरण